समाचार अब तक, सत्य का साहस। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन। प्रत्येक बूथवरून एका व्यक्तीला श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला नेणार। कोरोनाची लागण झाल्यास 5 दिवस गृह विलगीकरण। लवकरच टास्क फोर्सची नियमावली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारीला होणार शिवडी नावा शिवा सीलिंग प्रकल्प लोकार्पण। अजित पवारांशिवाय मविया सरकार टिकले नसते, सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा। नायगावात 10 एकर जागा खरेदी करून सावित्रीबाईंचं 100 कोटींचं स्मारक उभारणार। मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। जालन्यात कॉफी शॉपच्या नावाखाली गोरखधंदा। महाविद्यालयीन तरुण तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळली। छत्रपती संभाजीनगर येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा। अब्दुल सत्तार संतापले। आक्षेपार्ह भाषेत पोलिसांना लाठीमाराचे आदेश। अमरावती कोणाची? शिंदे गटासह प्रहारही इच्छुक। लोकसभेच्या जागेवरून बच्चू कडू रवी राणामध्ये नवा वाद। गडचिरोली जंगलात सरपण गोळा करणाऱ्या महिलेवर वाघाची झडप। मुलीच्या डोळ्यांदेखत आईने गमावले प्राण। मुंबईतील पदपंथांवरील फेरीवाल्यांचे बस्तान उठणार। चित्र लवकरच बदलणार। महापालिकेचा मोठा निर्णय। श्रीरामाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड पक्षातही एकाकी। रोहित पवारांचा घरचा आहेर। सांगली रेल्वे स्थानकावरून तब्बल 12 लाख प्रवाशांनी केला प्रवास। 7 महिन्यात मोठा विक्रम। मराठा आरक्षणासाठी महसूल कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द। आंदोलनाआधी मोठा निर्णय होण्याची शक्यता। महानंदची 27 एकर जमीन गुजरात लॉबीच्या घशात घालण्याचा प्रयत्न। ठाकरे गटाचा थेट आरोप। जितेंद्र आव्हाडांना अटक होणार। राम कदम तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये। रायगड येथे गाळामुळे मांडवा बंदरातील जलवाहतुकीला फटका। मेरीटाईम बोर्डाकडून काम सुरू। नवी मुंबई नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी। 24 तास पाणी पुरवठा राहणार बंद। धाराशिव जिल्हा रुग्णालयात आता मिळणार कॅथ लॅब सुविधा। कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या आईच्या 4ही मालमत्तेचा होणार लिलाव। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मुमके येथे या 4 मालमत्ता। बेडगाव जाळपोळ प्रकरणात जिल्हा परिषदेच्या सभापतींसह 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। अग्निशमन दलाच्या गाडीवर केली होती दगडफेक। शेअर बाजाराची दमदार सुरुवात। सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला। ऑटोमेटर क्षेत्रात खरेदी। पुणेकरांच्या खिशाला बसणार झळ। पुण्यात ओला उबरचा प्रवास महागला। बीड येथे गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर धाड। राज्यातील विद्यापीठांमध्ये आता भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित अभ्यासक्रम। नाशिक मुंबई महामार्गाचे काँक्रिटीकरण होणार। युवा महोत्सवाच्या यशासाठी सूक्ष्म नियोजन करा। डॉक्टर भारती पवार यांचं वक्तव्य। उत्तरेत गारठा। महाराष्ट्रासह दक्षिणेत अवकाळीची शक्यता। दूरचित्रवाणी प्रक्षेपणाला दिशा देणारे मधुकर थोते यांचं निधन। देशात श्वानदंशाच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात। विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव असल्याचा अभिमान। डॉक्टर सुरेश गोसावी।